नमस्कार. मार्चमध्ये तुरीचे भाव वाढतील अशी सगळ्यांनाच आशा होती, पण झालं उलटंच. का? चला यामागचं कोडं उलगडूया. शेतकरी आणि व्यापारी डोळे लावून बसले होते की भाव वाढतील, पण असं काय घडलं की भाव वाढलेच नाहीत? मागच्या 10 वर्षांचा आकडा बघा. मार्च म्हणजे तुरीच्या भावात तेजी, पण ह्या वर्षी हा ट्रेंड पूर्णपणे बदलला. आणि झालं काय तर बाजार एकदम शांत. यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात मात्र मोठा गोंधळ उडाला. ह्या दरवाढीला ब्रेक लागण्यामागे आहेत 3 मोठी कारणं. जणू काही 3 विलन. चला बघूया कोण आहेत हे. पहिलं, चण्याची बाजारात झालेली प्रचंड आवक. दुसरं, LPG पुरवठ्यातला घोळ. आणि तिसरं, गुंतवणूकदारांनी बाळगलेली सावधगिरी. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चण्याचं उत्पादन. बाजारात इतका चणा आला की जणू काही महापूरच. साहजिकच आहे, गुंतवणूकदारांनी आपला पैसा तुरीऐवजी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या चण्यामध्ये टाकला. दुसरं कारण आहे LPG गॅस. पुरवठ्यात अडथळा आल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला मोठा फटका बसला. आता हॉटेल्स, केटरर्स यांचा व्यवसाय जर मंदावला तर डाळींची मागणी कमी होणारच. याचा थेट परिणाम तुरीच्या भावावर झाला. आणि तिसरं कारण म्हणजे बाजारातली भीती. मोठ्या गुंतवणूकदारांनी कोणताही धोका पत्करला नाही. त्यांनी आपला पैसा बाजारात गुंतवण्याऐवजी स्वतःकडेच ठेवला, ज्यामुळे बाजारात पैशांचा खेळच कमी झाला. पण एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं तात्पुरतं आहे. तुरीच्या बाजाराचा मूळ पाया अजूनही एकदम मजबूत आहे. कारण तुरीचा पुरवठा कमी आहे, मागणी टिकून आहे आणि उत्पादनही अंदाजानुसारच आहे. याच मजबूत स्थितीमुळे तज्ज्ञांना खात्री आहे की तुरीचे भाव लवकरच वाढू शकतात. अकोल्यातला भाव बघा, 8,000 रुपयांवर स्थिर आहे. हे बाजारातल्या मजबूतीचेच संकेत आहेत. आता वळूया चण्याकडे. इथली कहाणी मात्र तुरीच्या अगदी उलट आहे. यावर्षी अनेक भागांमध्ये चण्याचं उत्पादन जवळपास दुप्पट झालंय. त्यामुळे बाजारात चण्याचा साठा भरपूर आहे. आणि याचा परिणाम काय तर बाजारभाव सरकारी हमी भावापेक्षाही खाली आले आहेत. हे मोठं नुकसान आहे. हे आकडे बघा. सरकारी हमीभाव शेतकऱ्यांसाठी किती जास्त फायदेशीर आहे हे लगेच लक्षात येईल. मग अशा परिस्थितीत तूर आणि चणा उत्पादकांनी नेमकं काय करावं? तज्ज्ञ काय सांगतात ते पाहूया. ज्यांच्याकडे तूर आहे त्यांनी थोडं थांबायला हरकत नाही. एप्रिल अखेरीस चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. पण चणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र सल्ला अगदी वेगळा आणि स्पष्ट आहे. सध्या वेळ न घालवता सरकारला हमीभावाने चणा विकणं हाच सर्वात योग्य निर्णय ठरू शकतो. शेती आणि बाजारपेठेबद्दल अशीच अचूक माहिती मिळवण्यासाठी कृषी सारथी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.